कोपरगाव शिर्डी जिल्हा अहिल्यानगर येथील महाराष्ट्र सैनिक प्रमोद आर्णे यांनी पक्षध्वज हातात घेऊन पायी संकल्प यात्रा काढली आहे। ते कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर ते दादर छत्रपती शिवाजी पार्क मुंबई शिवतीर्थ पर्यंत पायी चालत निघाले आहेत। महालक्ष्मी देवीला साकडे घालून पक्षाला आगामी काळातील महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्था या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाला भरभरून यश मिळावं व राजसाहेब ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावं व पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी असे देवीला साकडे घालून कोल्हापूरवरून निघाले आहेत। मंगळवारी त्यांचे उमरज नगरीत आगमन झाल्यानंतर मनसेचे अमोल कांबळे, सातारा जिल्हा सचिव तसेच तालुकाध्यक्ष रणजित कदम, विजय मानी शहर अध्यक्ष, बापू कदम उपर शहर अध्यक्ष, रमेश पाटील तसेच सुनील जाधव यांनी स्वागत केले। उमरज बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। महाराष्ट्र, मी प्रमोद प्रकाश आर्णे, राहणार शिर्डी। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पक्षाबद्दलचा एक संकल्प केला होता। तो संकल्प असा होता की महालक्ष्मी मंदिर म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचं 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेले महालक्ष्मी मंदिरापासून ते शिवतीर्थ दादर म्हणजे साहेबांच्या निवासस्थानापर्यंत मी पायी संकल्प केलेला आहे। हा संकल्प यासाठी आहे की आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला घवघवीत यश मिळावं व आपल्या पक्षातील तळागाळातील जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, अशा पदाधिकाऱ्यांना एक प्रेरणा मिळावी आणि मला जे कार्यकर्ते भेटत आहे, जे माझ्यासोबत संपर्क करत आहे, यांना प्रेरणा मिळून हे यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्या प्रकारचा आनंद दिसतोय। म्हणजेच आपल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यासोबत माझी भेट होतीच आहे आणि मी उमरज या गावी आलो आहे। तेथील मला सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मला भेट दिली आणि मी त्या गावातील आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला भेट देऊन मी पुढील वाटचालीस शुभेच्छा घेतल्या त्यांच्याकडे।